नागभीड तालुक्यातील तळोदी, बाळापूर आणि परिसरात महसूल विभागाच्या नाकाखाली अवैध रेती आणि मुरुमाचा बेसुमार उपसा जोरात सुरू आहे। रेती माफियांनी नदी आणि नाल्यांचे पात्र पोखरून काढल्यामुळे संपूर्ण परिसराला चाळणीचे स्वरूप आले असून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे। नदी नाल्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे। जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने रात्री नदी पात्रातून रेती आणि शासकीय जमिनीवरून मुरुमाचे अवैध उत्खनन केले जात आहे। भूजल पातळी घटली। पात्रातील बेसुमार उपसामुळे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बदलले असून उन्हाळ्यात परिसरातील विहिरी आणि कूप नलिकांची पाणी पातळी कमालीची खालावली आहे। शासकीय महसुलाचा बुडीत लाखो रुपयांचा महसूल बुडवून रेती आणि मुरुमाची खुलेआम तस्करी सुरू असतानाही संबंधित विभाग ढिम्म आहे। विशेष म्हणजे तळोदी येथे अप्पर तहसील कार्यालय असून कारवाई मात्र शून्यही दिसून येत आहे। अवैध उपसामुळे नदीपात्रात खोलवर खड्डे पडले असून पावसाळ्यात येथे मोठे अपघात घडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत। प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। काही दिवसा अगोदर एका अवैध रेती तस्कराला तळोदी येथील शेतकऱ्यांनी थांबविले असता त्यावर दमदाटी करू लागले होते। यावर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। CTV साठी परिमल मदनकर यांची रिपोर्ट।